नमस्कार. भाषण कला इतिहास आपण पाहतो आहोत आणि या इतिहासाच्या चौथ्या भागामध्ये आपण आणखी एक नवी माहिती पाहणार आहोत की भाषण म्हणजे काय. तर भाषणाची नेमकी व्याख्या काय आहे आणि कुणी कुणी या भाषणाबद्दल, या भाषणाच्या व्याख्येबद्दल आपली मतं मांडली आहेत ते पण आपण पाहणार आहोत. पण सुरुवातीला मी असं सांगेल की कवी आंबी असं म्हणतात की विवेकाची ठरेल ओल, जे बोलायचे ते ऐसे बोल, आपुले मते इगीच चिखल, कालवू नको रे. जे बोलायचंय ते नेमकं बोललं पाहिजे आणि उगीच काहीतरी बोलायचं आणि त्याचा कोणताही परिणाम नाही आणि हे माहिती असून सुद्धा बोलणं हे टाळलं पाहिजे. भाषण म्हणजे काय या सगळ्या गोष्टींची व्याख्या पाहत असताना काही गोष्टी आपण अतिशय विस्ताराने पाहणार आहोत. त्यावेळी आपण बोलायला उभा राहतो तेव्हा आपल्या भाषणातून श्रोत्यांना चांगला विचार मिळाला पाहिजे. उगाच काहीतरी बोलायचं म्हणून एखादा वक्ता बोलायला लागला तर तो स्वतःचा आणि श्रोत्यांचा सुद्धा वेळ खर्ची घालत असतो हे लक्षात ठेवा. प्रबोधन करण्याची ओढ असणाऱ्या अनेकांना भाषण म्हणजे नेमकं काय या सगळ्या गोष्टीचा अर्थ खरं विस्ताराने लक्षात यायला हवा. याच्या अनेकांनी वेगवेगळ्या व्याख्या केल्यात. भाषण म्हणजे काय याच्या व्याख्या करत असताना, त्याच्या व्याख्या पाहत असताना म्हणजे एखाद्या कार्यक्रमात, उत्सवात, प्रसंगाशी एकरूप होत विषयाला धरून केलेली मांडणी म्हणजे वक्तृत्व होय. म्हणजे या संदर्भामधलं जे काही भाषण आहे, व्याख्या आहे, तर ती सुद्धा व्याख्या प्रचलित आहे. वेगवेगळ्या वक्त्यांनी त्या संदर्भामधली मतं मांडताना वेगवेगळ्या व्याख्या आपल्या परीनं सगळ्यासमोर ठेवल्या आहेत. बोलण्याचा हेतू साध्य होईल या अंगाने असलेली संभाषण शैली म्हणजे वक्तृत्व होय, असंही अनेकांचं म्हणणं आहे. आवश्यक त्या मुद्द्यांना स्पर्श करत टप्प्याटप्प्यानं करण्यात येणारी मांडणी ही देखील वक्तृत्वाची व्याख्या मांडली जाते. पण प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची व्याख्या अशी आहे भाषणाबद्दलची, एखाद्याचे बोलणे ऐकत राहावे असं ऐकणाऱ्याला वाटतं तेव्हा बोलणाऱ्याच्या बोलण्यातून व्यक्त होणारे व आविष्कृत होणारे आणि प्रगट होणारे विचार म्हणजे वक्तृत्व आहे. मनुष्य हा खरं तर असा प्राणी आहे की त्याच्याकडे विलक्षण असा वक्तृत्व प्रभाव आहे. म्हणजे मनात आणलं तर ती करण्याची क्षमता मनुष्यामध्ये आहे. म्हणजे कोणती गोष्ट तुम्ही मनात आणू द्या तर ती करण्याची क्षमता त्या मनुष्यामध्ये आहे. वक्तृत्व ही कला त्याच्यामध्ये आहेच आहे. श्रोत्यांच्या मानसिकतेचा कानोसा वक्त्याला अचूकपणे घेता आला पाहिजे. कोणत्याही कार्यक्रमामध्ये आपण बोलू आणि इतरांनी ऐकावं ही हेकट भूमिका ठेवणारा वक्ता, म्हणजे उदाहरणार्थ की माझाच माईक आणि माझंच ऐक या पद्धतीची भावना, या पद्धतीची मानसिकता घेऊन जाणारा वक्ता, त्याला त्या वक्तृत्वाची आणि भाषणाची व्याख्या नीटची माहिती नसते किंवा श्रोत्यांच्या मानसिकतेचा त्याला अंदाज नसतो. भावार्थ दीपिकेच्या चौथ्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी रसिकांच्या संदर्भातलं एक सुंदर वर्णन केलंय. माऊली असं म्हणतात की वक्ता तो वक्ताची नोहे श्रोते विडा. कोणत्याही समारंभात, मोठ्या कार्यक्रमात श्रोत्यांशिवाय वक्त्याची कल्पनाच करता येऊ शकत नाही. वक्तृत्व म्हणजे काय? वक्तृत्व म्हणजे श्रोत्यांना रिझवणारं वक्तृत्व असतं. वक्तृत्व म्हणजे काय की श्रोत्यांचं अवधान स्वतःकडे खेचणारं वक्तृत्व असतं. आणि म्हणजे वक्तृत्व होय, म्हणजे भाषण होय, ही ज्ञानेश्वर माऊलींनी या संदर्भातली केलेली व्याख्या आहे. ही सुद्धा खूप महत्वाची आहे. व्यासपीठावर भाषण हे श्रोत्यांशी संवाद असू शकतो, परंतु घरातील संवाद हे भाषण असतं का म्हणे. बघा, व्यासपीठावर एखाद्या वक्त्याने श्रोत्यांशी केलेला संवाद भाषण असू शकतो, मात्र घरामध्ये एकामेकांनी केलेला संवाद हे भाषण असतं का म्हणे. प्राचार्य शिवाजीराव भोसले, राम शेवाळकर, त्यानंतर नरहर कुरुंदकर या सगळ्यांनी भाषणाबद्दलची वेगवेगळी जी काही संकल्पना आहे, ज्या व्याख्या आहेत त्या त्यांनी मांडल्या आहेत. आणि इतक्या सोपी आणि साधी आहे की म्हणजे समजा काहीतरी बोलण्याची इच्छा झाली, बोलण्याचा भाव मनात निर्माण झाला, शब्द ओठांवर आले, सांगायची इच्छा झाली आणि लोकांच्या समोर, माईक समोर ते सांगितलं, ते सांगणं म्हणजे भाषण होय. म्हणजे इतक्या साध्या साध्या सोप्या पद्धतीने भाषणाच्या व्याख्या आहेत. मात्र आजही भाषण म्हणजे काय याची नेमकी व्याख्या कोणीही केली नाही, कोणालाही ती करता आली नाही, किंवा ज्याने ज्याने ती केली त्यामध्ये सुद्धा तथ्य होतं, त्यामध्ये सुद्धा सत्य होतं. मात्र भाषण हा इतका व्यापक विषय आहे की त्या संदर्भातल्या कितीही व्याख्या केल्या तरी ते अपुऱ्याच आहेत. धन्यवाद.